पुणे बेंगळूर महामार्गावर काल रात्री किनी टोल नाका येथे एका खाजगी बसवर दरोडा पडला होता। या दरोड्यामध्ये 1 कोटी रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले होते। या गुन्ह्याचा शिताफीने तपास करत कोल्हापूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह 7 जणांना ताब्यात घेतला आहे। कोल्हापूर ते भायखळा या मार्गावर काल रात्री एक खाजगी आराम बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात होती। ही खाजगी बस कोल्हापूर सांगली हद्दीवर असणाऱ्या किनी टोल नाका परिसरात येताच अचानक या बसवर 7 ते 8 जणांनी बस अडवून दरोडा टाकला। ड्रायव्हर आणि व्यापाऱ्याला चाकू कोयत्याचा धाक दाखवून याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याचे तब्बल 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने आणि इतर महत्त्वाचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला। या गुन्ह्याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली। खाजगी बसवर दरोडा पडल्याचं कळताच कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपासात चक्र फिरवली। स्थानिक CCTVच्या द्वारे तपास सुरू केला तर ड्रायव्हर आणि क्लीनरकडे अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली। बसच्या क्लीनरने आपल्या गाडीतून दररोज मुंबईच्या दिशेने किमती मुद्देमाल जात असल्याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला दिली होती। यावेळी त्याच्या भावाने एक कट रचला। या कटाचा मुख्य सूत्रधार अक्षय कदम होता। त्याच्या नेतृत्वाखाली 7 ते 8 जणांनी प्लॅन करून बसवर दरोडा टाकला आणि मुद्देमाल लंपास केला। पोलिसांनी तातडीने तपास करत 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली तर बसमधून लुटलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। या दरोड्यात आणखी आरोपी आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।